नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण PSIचा पूर्वपरीक्षेचा 2016 सालचा सेटेचा संपूर्ण पेपर स्पष्टीकरणासहित पाहिला होता. तर त्याचप्रमाणे आज आपण इथे विक्री कर निरीक्षक म्हणजे तुमचा STIचा पूर्वपरीक्षेचा 2016 सालचा म्हणजे कधी झाला तो 29 जानेवारी 2017ला झालेला जो पेपर होता तो आज आपण इथे पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. तर यामध्ये 100 प्रश्न होते 100 मार्काला. तर निगेटिव्ह मार्किंग 1/4 होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण 2 पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. तर त्यातल्या पहिल्या भागामध्ये आपण पहिले 50 प्रश्न कव्हर करणार आहोत. तर चला तर मग पाहूयात वेळ न घालवता आजचा आपला हा व्हिडिओमधील हा प्रश्न पहिला. तर काय आहे प्रश्न पहिला? तर सुंदरबन संबंधाची खालील विधाने पहा. तर सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये आहे. तर पहिलं जे विधान आहे सुंदरबन म्हणजे ते भारत आणि बांगलादेशमध्ये पसरलेलं आहे. तर हे विधान कसं आहे तर ते बरोबर आहे. भारत आणि बांगलादेशचा काही भाग मिळून तो सुंदर त्रिभुज प्रदेश बनलेला आहे. तर त्याचा 60% भाग भारतात आहे. तर हे चुकीचं आहे. त्याचा थोडा भाग म्हणजे 35% इतका जो भाग आहे त्याच्या किती 35% भाग तो भारतात आहे. म्हणजे बी जे आहे ते चुकीचं ठरतं. आणि सी काय आहे 24 परगणा दक्षिण वन विभाग सुंदरबनचा भाग आहे. तर बरोबर आहे. पश्चिम बंगालमध्ये 24 परगणा जो आहे तो दक्षिण वन विभाग सुंदरचा भाग आहे. तर ह्यामधलं फक्त ए व सी जे आहे ते विधाने बरोबर आहेत. तर सुंदरबनबद्दल आपण थोडी माहिती पाहूयात. तर ह्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो. आता सुंदरबन हे बंगालच्या उपसागरातील सखल बेटांचा एक समूह आहे जे भारत आणि बांगलादेशात पसरलेला आहे, जे त्याच्या अद्वितीय खारफुटी जंगलासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते खारफुटीच्या जंगलासाठी प्रसिद्ध आहे. हा सक्रिय डेल्टा प्रदेश म्हणजे त्रिभुज प्रदेश त्याला म्हणतो. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे जो सुमारे 40,000 चौरस किलोमीटर इतका आहे. म्हणजे जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर सुंदरबन आहे. आणि ह्या कोणत्या दोन नद्यांदरम्यान तयार झालेला आहे तर तो गंगा व ब्रह्मपुत्रा या दोन नद्यांमुळे तो त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. म्हणजे आपलं फक्त आन्सर काय असेल तर फक्त ए व सी जी आहे ती दोन विधाने जी आहेत ती सुंदरबनबद्दल बरोबर आहेत, कारण भारतात फक्त 35% त्याचा भाग येतो. पुढील प्रश्न क्रमांक 2. रा.चि. ढेरे यांनी कोणते ग्रंथ लिहिले आहेत? आता रा.चि. ढेरे यांचे कोणकोणते ग्रंथ आहेत तर त्यांचा चक्रपाणी हा त्यांचा रा.चि. ढेरे यांचा ग्रंथ आहे. तसेच त्रिविधा हे देखील त्यांचा ग्रंथ आहे. तसेच लज्जा गौरी देखील ते 3 ग्रंथ जे आहेत ते रा.चि. ढेरे यांचे आहेत. पण विचित्रा जो ग्रंथ आहे तो त्यांचा नाही आहे. म्हणजे फक्त जे ABC मध्ये दिले चक्रपाणी, त्रिविधा व लज्जा गौरी हे जे 3 जे आहे ते रा.चि. ढेरे यांचे ग्रंथ आहेत. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक 1 आपला आन्सर असेल. ABC मध्ये दिलेली जी आहेत ती त्यांचे ग्रंथ आहेत रा.चि. ढेरे यांचे चक्रपाणी, त्रिविधा व लज्जा गौरी. पुढील प्रश्न क्रमांक 3. अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियम म्हणजे MTSR गटाबाबतच्या विधानांचा विचार करा. तर आता इथे 4 विधाने दिली आहेत. यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला शोधायची आहेत. तर पहिलं विधान काय आहे अण्वस्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियमानुसार तर जून 2016 मध्ये भारत या गटाचा सदस्य झाला. तर बरोबर आहे. जून 2016 मध्ये भारताने याचे सदस्यत्व पत्कारले होते. त्यानंतर या गटात आता एकूण 35 राष्ट्र सभासद आहेत. तर हे देखील बरोबर आहे. आणि प्रथमच भारताचा समावेश अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात नियंत्रण गटात झालेला आहे. तर हे देखील वाक्य बरोबर आहे. तसेच प्रथमच भारताचा असल्याचे अण्वस्त्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात जे नियंत्रण गट आहे यामध्ये प्रथमच भारताचा समावेश झालेला आहे. तसेच क्षेपणास्त्रे आणि वैमानिक विरहित विमानांचा तंत्रज्ञान प्रसारावर नियंत्रण ठेवणे हा या गटाचा सर्वात मुख्य उद्देश आहे. तर हे देखील बरोबर आहे. म्हणजे 4 जे आहेत ते MTSR गटाबाबत जे विधाने आहेत ती योग्य आहेत. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपला आन्सर असेल. वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत MTSR बाबत. पुढील प्रश्न ISRO म्हणजे काय? आता ISRO आता तो मग इस्रो त्याला म्हणतो. त्याला काय म्हणतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणतो. काय म्हणतो आपण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो जी भारताची म्हणजे अंतरिक्ष संस्था आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर असेल. पुढील प्रश्न योग्य कथने ओळखा. आता इथे देखील 3 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी कोणती उत्तरे जी आहेत ती बरोबर आहेत ते आपल्याला शोधायची आहेत. तर यामध्ये पहिलं काय युरोपियन युनियनचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे. तर ब्रुसेल्स ही कशाची बेल्जियमची राजधानी आहे तिथे त्याचं मुख्यालय आहे. पहिलं विधान बरोबर आहे. ब्रिटन 1970 मध्ये युरोपियन युनियनचा सहभागी झाला. तर हे चुकीचं ठरतं कारण 1973 मध्ये इंग्लंडने त्याचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. म्हणजे ते 1970 दिले त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. तसेच कोर्ट ऑफ जस्टिस व युरोपियन कमिशन ह्या युरोपियन युनियनचा उपसंस्था आहेत. म्हणजे हे बरोबर आहे. कोर्ट ऑफ जस्टिस आणि युरोपियन कमिशन या त्याच्या संस्था आहेत.
म्हणजे ए व सी जी आहेत ती दोन विधाने काय आहेत तर ती योग्य आहेत. म्हणजे आपले आन्सर काय फक्त ए व सी जी आहेत ती विधाने बरोबर आहेत. बाकी जे आहेत बी जे आहे ते चुकीचं आहे. तर का चुकीचं आहे पाहूया. तर इथे पहा, ब्रिटनने युरोपियन राष्ट्रसमूहाचा सदस्य होण्याचा निर्णय 1973 साली घेतला, पण तिथे 1970 दिलं होतं म्हणून ते चुकीचं ठरतं. तसेच द्वितीय महायुद्धाच्या सांगतेबरोबर जर्मनीने हिटलर आणि राष्ट्रवाद दोघांचीही साथ सोडली. म्हणजे ब्रिटन कधी सदस्य देश बनला होता युरोपियन युनियनचा, तर तो 1973 मध्ये बनला होता. म्हणजे आपले आन्सर काय असेल तर फक्त ए व सी जी आहे ती विधाने योग्य आहेत. पुढील प्रश्न, कैलासवासी रामचंद्र चिंतामण ढेरे, आता तिथे मागाशी राची ढेरेबद्दल विचारलं, रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्याबाबतच्या विधानांचा विचार करा. आता त्यांची 3 पुस्तकाबद्दल विचारलेलं, तर इथे आता काय विचारले तर आता इथे देखील 4 विधाने दिली त्यांच्याबद्दल, त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत आपल्याला शोधायची आहेत. तर यामध्ये पहिलं विधान काय आहे तर ते यांनी लोकसाहित्य प्राचीन साहित्य यांचा अभ्यास केला. तर बरोबर आहे, त्यांनी लोकसाहित्याचा तसेच इतर जे प्राचीन साहित्य होतं त्या दोन्ही साहित्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी. तसेच साहित्य विशारद आणि राष्ट्रभाषा प्रवीण या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. तर हे देखील त्यांच्याबद्दल विधान बरोबर ठरते. त्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. तसेच साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते, हे देखील बरोबर आहे, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता. तसेच श्री नृसिंह उदय आणि विकास या त्यांच्या अखेरच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. तर बरोबर आहे, श्री नृसिंह उदय आणि विकास हे प्रकाशनाच्या अगोदर त्यांचा मृत्यू झालेला होता. म्हणजे वरीलपैकी 4 जी विधाने आहेत कैलासवासी रामचंद्र चिंतामण ढेरेबाबत जी आहेत ती विधाने योग्य आहे 4च्या 4. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत. तर कोण होत्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तर मेहबूबा मुफ्ती ह्या ज्या आहेत त्या जम्मू काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या. पण आता तिथे म्हणजे राज्य हा तिथून कलम हटवण्यात आलेला राज्याचा व तिथे 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले, जम्मू व काश्मीर. म्हणजे लडाख व काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलेले आहेत तिथे, त्याचं राज्य बरखास्त करून. म्हणजे सध्याला मेहबूबा मुफ्ती त्यावेळेच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होते तर जम्मू काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती होत्या. पुढील प्रश्न, दिनांक 21/10/2015 रोजी जाहीर झालेले 2012-13ची शिवछत्रपती पारितोषिके व त्यांचे प्राप्तकर्ते यांची जुळणी करा. म्हणजे 21/10/2015 रोजी हे पुरस्कार जाहीर झाले, पण कधीचे होते ते 2012-13चे शिवछत्रपती पारितोषिके होती. तर ते कोणाकोणाला मिळाले होते त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या. तर इथे पहिलं काय जीवन गौरव, तर जीवन गौरव कोणाला मिळालेला होता तर रमेश विपट यांना मिळालेला होता. कोणाला? रमेश विपट यांना जीवन गौरव मिळालेला होता. त्याप्रमाणे दुसरा काय आहे, तसेच नेमबाजीमध्ये कोणाला मिळालं होतं तर राही सरनोबत, जी कोल्हापूरची आहे तिला राही सरनोबतला मिळाला होता नेमबाजीमध्ये. त्यानंतर जिम्नॅस्टिकमध्ये कोणाला मिळतं रोमा जोगळेकर यांना मिळालं होतं जिम्नॅस्टिकमध्ये. आणि जिजामाता हा नंदिनी बोगाडे यांना मिळालेला होता. म्हणजे वरीलपैकी 2, 1, 4, 3 प्रमाणे ह्या ज्या आहेत त्या योग्य जोड्या ठरतील. म्हणजे जीवन गौरव कोणाला मिळालं रमेश विपट यांना, नेमबाजी राही सरनोबत, जिम्नॅस्टिक रोमा जोगळेकर आणि जिजामाता नंदिनी बोंगाडे यांना. म्हणजे 2, 1, 4, 3 प्रमाणे या ज्या जोड्या आहेत त्या योग्य ठरतील. तसे मित्रांनो आपला वरचा एक प्रश्न राहिलेला होता, थोडा स्किप झाला. तर येथे काय आहे, हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यात्यांचा गुरगाव हा जिल्हा सध्या टिंबटिंब या नावाने ओळखला जातो. म्हणजे गुरगाव जिल्हा आता कोणत्या नावाने ओळखला जातो तर गुरुग्राम. लक्षात ठेवा, काय आहे तो हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जो दर्जा आहे गुरगाव, तो जिल्हा सध्या आता गुरुग्राम या नावाने ओळखला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक आता 9 झालेला, आता 10वा पाहूयात. तर 10वा काय आहे, योग्य कथन किंवा कथने ओळखा. तर आता इथे देखील 3 म्हणजे कथन दिलेले आहेत, तर त्यापैकी कोणकोणती योग्य आहेत आपल्याला ओळखायचे आहेत. तर ते पहिलं काय, रिओ ऑलिम्पिकमध्ये 207 संघ सहभागी झाले. तर 2016चा पेपर असल्यामुळे 2016च्या ऑलिम्पिकबद्दल विचारलेला आहे. पण सध्याला आपल्याला जे 2020चं ऑलिम्पिक आहे त्याबद्दल आपल्याला माहिती हवी पाहिजे. पण हे त्यावेळेचा आपण प्रश्न पाहूया. तर रिओ ऑलिम्पिकमध्ये 207 संघ सहभागी झाले होते, तर हे बरोबर आहे. रिओ ऑलिम्पिक हे ब्राझीलमध्ये झालं आणि रिओ ऑलिम्पिक सामन्याचा उद्घाटन समारंभ हवामान बदल या विषयावर चर्चा करण्यात आली. तर बरोबर आहे, हवामान बदलाविषयी तिथे चर्चा करण्यात आली होती. तसेच 31व्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन ब्राझीलमध्ये करण्यात आले होते. म्हणजे बरोबर आहे, ती 31वी ऑलिम्पिक स्पर्धा होती रिओ ऑलिम्पिक स्पर्धा. आणि 32वी जी कुठं झाली ती 2020ला होणार होती, ती 2021मध्ये झाली जपान टोकियोमध्ये. ती कितवी होती तर 32वी होती. तर जपान टोकियोमध्ये जी झाली तिथे भारताला एकूण 7 पदके मिळाली होती, 1, 2 आणि 4 या प्रमाणात. म्हणजे 1 गोल्ड, 2 रौप्य व 4 कांस्य मिळाले होते. आणि गोल्ड कोणाला मिळालं तर नीरज चोप्राला भालाफेकमध्ये एकमेव गोल्ड मिळालेलं होतं.
म्हणजे एकूण 7 पदके भारताला मिळाली होती. आणि हे जे 3 विधाने आहेत ती काय आहे तर सर्व वरीलपैकी जे 2016चं जे ऑलिम्पिक झालं ते 31वे रिओ दी जानेरो होते, ह्या तिन्ही जे विधान आहेत त्याबद्दल योग्य ठरतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले आन्सर असेल. तसेच 2020चं ऑलिम्पिक जपान टोकियो येथे झालं होते, 32वे ऑलिम्पिक संस्करण होतं व 31वे रिओ ब्राझील येथे झालं, रिओ दी जानेरो होते. पुढील प्रश्न क्रमांक 11. तर इथे काय आहे, 88व्या अकादमी अवॉर्डमध्ये ऑस्कर पारितोषिक विजेते चित्रपट व त्यांचे प्रकार यांची जुळणी करा. तर त्यावेळेचे ऑस्कर पुरस्कारांचे वितरण झाले त्यावेळेचे आता हे प्रश्न आहेत. तर इथे पहिला काय दिला आहे, सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट कोणाला मिळालेला, सन ऑफ सॉलला मिळालेला होता. सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट कोणाला, सन ऑफ सॉल. पहिल्याला दोन्ही येईल. त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघु चित्रपट कशाला मिळालेला होता, तर तो बेअर स्टोरीला मिळाला होता. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघु चित्रपट बेअर स्टोरीला मिळालेला होता. म्हणजे दुसऱ्याला 3 येईल. त्यानंतर सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर, तर हा कशाला मिळालेला होता, तर तो इनसाइड आउटला मिळाला. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर पुरस्कार इनसाइड आउटला. आणि सर्वोत्कृष्ट अनुबोधपट हा कोणाला मिळाला, तर एमी या चित्रपटाला मिळालेला अनुबोधपट. म्हणजे 2, 3, 4, 1 प्रमाणे या जोड्या ज्या आहेत त्या योग्य ठरतील. पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर असेल. आणि 2022चा ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे, तर तो कोडा या चित्रपटाला मिळालेला आहे 2022चा. पुढील प्रश्न, 12 जुलै 2016मध्ये खालीलपैकी कोणी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तर कोणी दिला होता, तर नवज्योत सिंग सिद्धू याने जे आहे त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता जुलै 2016मध्ये. पुढील प्रश्न, 2014 ते 2016 या कालावधीत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते. तर कोण होते, तर डॉक्टर मंजुळा चेल्लूर या होत्या. कोण होत्या, डॉक्टर मंजुळा चेल्लूर ज्या होत्या त्या 2014 ते 2016 या 2 वर्ष दरम्यान त्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या, डॉक्टर मंजुळा चेल्लूर. तर तेजस, आता हा प्रश्न रद्द झाला तर आपण पुढचे 4 प्रश्न, म्हणजे ह्या प्रश्न का रद्द, तर तेजसबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं विचारले. तर आता इथे 4 विधाने दिली होती, तर नाही असं विचारलं होतं, त्यावेळेस हा प्रश्न रद्द करण्यात आला होता. तर त्याच्याबद्दल काय, ते स्वदेशी बनावटीचे विमान आहे आणि ते 2003मध्ये तत्कालीन पंतप्रधान ते अटल बिहारी वाजपेयी आणि तेजस असे त्याचे नामकरण केले. तेजस म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, चमक, असे त्यावेळेस अटल बिहारी यांनी संस्कृतमध्ये त्याचं नाम ठेवलं होतं तेजस. तसे त्याचा पल्ला 3000 किलोमीटरचा आहे, हे बरोबर आहे. तसे ते MiG-27 या लढाऊ जागा घेईल हे देखील सांगण्यात आलं. म्हणजे वरीलपैकी 4 जी विधान आहे ती त्याच्याबद्दल जी आहे ती योग्य होती, त्यामुळे हा प्रश्न जे आहे तो रद्द करण्यात आलेला होता. म्हणजे 4 जी विधान तेजसबद्दल होती ती बरोबर होती. तर इथे पहा काय दिले, 1983 में शुरू हुआ था सफ़र, उस समय देश में अटल बिहारी वाजपेयी की सरकार थी. साल 2003 में वाजपेयी ने ही इसलिए को तेजस का नाम दिया था, जब उन्होंने कहा था कि यह संस्कृत शब्द है जिसका मतलब है चमक. इस समय इंडियन एयरफोर्स के बेड़े में कई फायटर शामिल है. म्हणजे त्याचं नाव 2003मध्ये तेजस ठेवण्यात आलं होतं. पंतप्रधान कोण होते त्यावेळेस, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15, ऑल्विन टॉफलर यांनी कोणते ग्रंथ लिहिले. आता ऑल्विन टॉफलर हे यांचे कोणकोणते ग्रंथ आहेत विचारले, तर फ्युचर शॉक हा त्यांचा एक ग्रंथ आहे. त्याप्रमाणे पॉवर शिस्ट हा देखील त्यांचा ग्रंथ आहे व थर्ड वेव्ह हे 3 जे ग्रंथ आहेत ते ऑल्विन टॉफलर यांनी लिहिलेले आहेत. पण फ्युचर वर्ल्ड हा जो आहे तो ऑल्विन टॉफलर यांचा ग्रंथ नाही. तर फ्युचर वर्ल्ड जो आहे तो पीटर गुडविन यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. पण बाकीचे जे आहेत फ्युचर शॉक, पॉवर शिफ्ट आणि थर्ड वेव्ह हे कोणाचे आहेत, तर ते ऑल्विन टॉफलर यांचे आहेत. म्हणजे फक्त ABC जे आहे ते आपलं बरोबर येईल, कारण फ्युचर वर्ल्ड जो आहे तो पीटर गुडविन यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. म्हणजे फक्त ए जे आहे ते आपलं आन्सर असेल ABC. पुढील प्रश्न क्रमांक 16 काय आहे, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे. तर किती असते, तर ती 500 असते. 60 ते 500 इतकी विधानसभेची सभासद संख्या आहे. म्हणजे कमीत कमी 60 व जास्तीत जास्त 500पर्यंत इतकी सभासद संख्या आपली निश्चित केलेली आहे भारतीय राज्यघटनेने. विधानसभेची किती, 500 इतकी असते. पुढील प्रश्न, परकीय व्यक्तींना उपलब्ध असलेले मूलभूत हक्क व त्या संदर्भातील राज्यघटनेतील कलम यांच्या जोड्या जुळवा. तर आता परकीय व्यक्ती म्हणजे बाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना कोणकोणते मूलभूत हक्क आहेत आणि त्या संदर्भात राज्यघटनेतील जे कलम आहेत त्याबाबतच्या आपल्याला जोड्या लावायच्या. तर कायद्यासमोर समानता कशानुसार असते, तर कलम 14 नुसार कायद्यासमोर सर्व समान आहेत. तसेच जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण कशामध्ये, कलम 21 मध्ये दिलेले आहे. जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी कलम कशामध्ये दिले, तर ते
कलम 21मध्ये दिलेला आहे. जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे आहे. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य कशामध्ये आहे तर ते धार्मिक स्वातंत्र्य जे आहे ते कलम 25 ते 28मध्ये दिलेले धार्मिक स्वातंत्र्य. आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण ते कलम 28मध्ये आहे. म्हणजे कशाप्रमाणे तर 2, 4, 3 आणि 1 याप्रमाणे या जोड्या योग्य असतील. 2, 4, 3, 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेला आहे. 2, 4, 1, 3 म्हणजे कायद्यासमोर समानता कलम 14, जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण कलम 21नुसार, धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 आणि शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण कलम 28नुसार. म्हणजे हे जे आहेत ते 2, 4, 3, 1 प्रमाणे जे आहे ते आपल्या जोड्या योग्य ठरतील. पर्याय क्रमांक 2 आपलं जे आहे ते आन्सर असेल. 2, 4, 3, 1. पुढील प्रश्न क्रमांक 18 आहे. तर इथे काय दिले विधान परिषद. आता विधान परिषदेबद्दल आणि इथे जोड्या दिले. तर त्यापैकी आपल्याला विधान परिषदमध्ये कोण किती सदस्याची निवड करते आपल्याला शोधायचं आहे. तर पदवीधर मतदारसंघातून किती सदस्य होतात तर पदवीधर मतदारसंघातून तर 1/12 सदस्यांची निवड होते. पदवीधर मतदारसंघातून 1/12. त्यानंतर विधानसभा सदस्यांद्वारे किती 103 सदस्य निवडले जातात विधानसभेमध्ये. त्यानंतर राज्यपाल नियुक्त किती असतात तर 106 सदस्य असतात. परिषदेची घनपूर्ती मार्फत किती 110 असतात. परिषदेची घनपूर्ती म्हणजे विधान परिषदेचा म्हणजे सुरू होण्यासाठी म्हणजे त्याचं ते तर कामकाज सुरू होण्यासाठी कमीत कमी 110 सदस्य हजर असणे गरजेचं आहे. म्हणजे एकूण सदस्याच्या 110 सदस्य हजर असणे गरजेचं असतं परिषदेची घनपूर्ती होण्यासाठी. आणि पदवीधर मतदारसंघातून 112, विधानसभाद्वारे 103 आणि राज्यपाल नियुक्त 106. तसेच शिक्षक मतदारसंघातून देखील किती 112 असतात. किती 112 शिक्षक मतदारसंघातून असतात. आणि अजून किती तर राज्यपालामार्फत 106 असतात. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत 103 असतात. म्हणजे असे विधान परिषदेची सदस्य संख्या असते. म्हणजे इथे कोणता पर्याय असेल तर 2, 3, 4, 1 प्रमाणे म्हणजे पर्याय क्रमांक 1मध्ये दिले 2, 3, 4, 1 प्रमाणे या जोड्या योग्य ठरतील विधान परिषदेमार्फत. आणि महाराष्ट्र विधान परिषद संख्या किती विधानसभेची तर ती 78 आहे. देखील तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 19 काय आहे. 73व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे. तर किती वयोमर्यादा पाहिजे तर कमीत कमी 21 वर्ष पूर्ण असायला हवे. किती 21 वर्ष असायला हवे. म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीनुसार सांगितलं होतं की पंचायत राज संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ज्या निवडणुका आहेत तुम्हाला त्या लढवण्यासाठी किती वयोमर्यादा पाहिजे तर ती 21 वर्ष तुमची वयोमर्यादा असायला हवी. पर्याय क्रमांक 3 आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 20. तर आता इथे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती आहेत याबद्दल आता इथे 3 विधाने दिलेली आहेत. त्यापैकी आपल्याला कोणती विधाने जी आहेत ती ग्रामपंचायत उत्पन्न साधनाशी संबंधित आहेत ती आपल्याला शोधायची आहेत. तर यामध्ये पहिलं कोणतं आहे तर घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा कर ही ग्रामपंचायती उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. तर बरोबर आहे. ही गावामध्ये यात्रा, घरपट्टी तसेच पाणीपट्टी जी आहे यामधून जे करातून उत्पन्न मिळतं ते ग्रामपंचायती प्रमुख उत्पन्न साधन आहे. तसेच गावातून केलेल्या जमीन महसूल ते 30% वाटा ग्रामपंचायतीने मिळतो. बरोबर आहे. जो जमीन महसूल गोळा केला जातो गावातील त्यातून 30% वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. तसेच विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन त्यांना अनुदान देते. तर हे बरोबर राज्य शासन त्यांना विविध कोणकोणत्या ज्या नवीन योजना आहेत त्यासाठी ते अनुदान देखील मंजूर करू शकते. तर वरीलपैकी जे आहे ती चारही जी आहे ती वाक्य जे आहे तिन्ही जी वाक्य आहे ती ग्रामपंचायतीबाबतच्या उत्पन्न साधने आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व जी आहे ती योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 21. तर हा कशाशी संबंधित आहे तर राज्य लोकसेवा आयोग. तर UPSC संबंधित आहे म्हणजे MPSC संबंधित हा प्रश्न आहे. तर राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदींबाबत कोणते विधान बरोबर नाही. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे राज्य लोकसेवा आयोगाच्या स्वातंत्र्याची खात्री देणाऱ्या तरतुदींबाबत. तर आता वरीलपैकी 4 विधाने दिलेली आहेत. तर पहिलं विधान काय अध्यक्ष आणि सभासदांची नियुक्ती राज्यपाल करतात. तर बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती आणि अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांमार्फत होते. तसेच त्यांच्या सेवा काळात नुकसानकारक होईल अशा प्रकारे सेवा अटीत बदल करता येत नाही. तर बरोबर आहे. त्यांच्या सेवा काळात त्यांचे नुकसानकारक होईल अशा प्रकारे त्यांच्या सेवा अटीत बदल करता येत नाही. तसे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही. तर हे चुकीचं आहे. आणि बाकीचं जे आहे राज्यपाल दोषी असणाऱ्याची सेवा तात्पुरती म्हणजे दोषींना कोण हे करू शकतात स्थगित तर राज्यपाल दोषींना स्थगित करू शकतात. परंतु बडतर्फीचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. म्हणजे
सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही, हे जे आहे ते चुकीचं ठरतं. पर्याय क्रमांक 3 म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून गैरवर्तनाची चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्याशिवाय पदमुक्त करता येत नाही, हे चुकीचं ठरतं. फक्त 1, 2, 4 जे आहेत ते योग्य आहेत. मग बरोबर कोणतं नाही तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते योग्य नाही MPSC आयोगामार्फत. पुढील प्रश्न, योग्य कथन किंवा कथने ओळखा. आता इथे 2 कथन दिलेले आहेत, त्यापैकी कोणती बरोबर आहेत आणि कोणती चुकीची आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर यामध्ये पहिलं कथन काय आहे, 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली होती. तर बरोबर आहे. 42वी घटनादुरुस्ती कधी झाली तर 1976 सुवर्णसिंग यांच्या शिफारशीनुसार झाली व त्यामध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्ये ॲड करण्यात आली होती व 11वे जे मूलभूत कर्तव्य आहे ते 86व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले होते व ती 2002ला झाली 86वी घटनादुरुस्ती. म्हणजे दोन्ही जी आहेत ती विधाने घटनादुरुस्ती झाली 42वी आणि 86वी, या दोन्हीशी जी आहेत ती योग्य आहेत. म्हणजे दोन्ही कथने A व B जी आहेत ती कथने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. तर काय आहे, भारतीय संविधानातील राज्ये व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. म्हणजे राज्य आणि त्यांची स्थापना कधी झाली याच्या आपल्याला जोड्या लावायची. तर नागालँड. तर नागालँड या राज्याची स्थापना कधी झाली तर ती 1963 साली झाली. नागालँडची स्थापना कधी 1963 या साली झाली नागालँडची स्थापना. त्यानंतर मणिपूर. मणिपूरची स्थापना कधी झाली तर ती 1972ला झाली. मणिपूरची 1972 साली झाली. गोवा. गोव्याची किती झाली तर गोव्याची 1987. अरुणाचल प्रदेश, गोवा या 2 राज्यांची 1987 झाली. आणि झारखंड, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड या 3 राज्याची 2000 साली झाली. म्हणजे 4, 3, 2, 1 प्रमाणे या ज्या जोड्या आहेत त्या आपल्या आन्सर असतील. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे 4, 3, 2, 1. म्हणजे नागालँडची स्थापना 1963 साली, त्यानंतर मणिपूरची 1972ला, गोव्याची 1987 आणि झारखंडची 2000. म्हणजे 4, 3, 2, 1 प्रमाणे या जोड्या योग्य असतील. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. तर काय आहे, अयोग्य विधान ओळखा. तर आता इथे 4 विधाने दिलीत, त्यापैकी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर यामध्ये पहिलं विधान काय आहे, सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय. तर बरोबर आहे. अभिलेख न्यायालय म्हणजे काय तर जे त्यांचे निर्णय दिले असतात ते जतन करून ठेवले जातात त्यांच्या न्यायालयामध्ये. म्हणजे त्याचा कोणीही अपमान करू शकत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जसे ते अभिलेख न्यायालय आहे तसे उच्च न्यायालयसुद्धा अभिलेख न्यायालय आहे. हे विधान जे आहे ते योग्य आहे. दुसरं काय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारताचे नागरिक असू शकतात नाही तर असलेच पाहिजेत. कारण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे असतात ते भारताचे नागरिक असतातच. म्हणजे ते न्यायाधीश जे आहेत कोणतेही उच्च न्यायालय ते भारताचे नागरिक असणे गरजेचं असू शकतात. हे जे आहे ते चुकीचं दिले इथे, ते असलेच पाहिजेत. तसे प्रत्येक उच्च न्यायालयाचे त्यांचे कर्मचारी वर्गावर पूर्ण नियंत्रण असते, हे देखील बरोबर आहे. आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती हे भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ला मसलतीनंतर करतात. म्हणजे हे देखील बरोबर आहे. दुसरे जे आहे ते असू शकतात म्हटले पण ते असतातच, हे जे आहे ते विधान चुकीचं ठरतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. चुकीचं विधान 2 नंबरचं असेल. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. खालील विधाने विचारात घ्या. तर इथे देखील 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला शोधायची आहेत. तर ते पहिलं विधान काय दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994मध्ये करण्यात आली. तर हे बरोबर आहे. एप्रिल 1994मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. राज्य विधानसभेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य आहे. तर हे चुकीचं आहे. राज्य विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात आणि लोकसभेच्या ह्या कोणामार्फत होतात तर भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे केंद्रीय आयोगामार्फत राज्य विधानसभेच्या निवडणुका होतात. पण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच नगरपालिका, महानगरपालिका यांच्या ज्या निवडणुका आहेत ते राज्य निवडणूक आयोगामार्फत होतात. म्हणजे 73वी घटनादुरुस्ती 1993ला झाली तेव्हा सांगण्यात आलं होतं स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगामार्फत होतात. पण राज्य विधानसभा आणि लोकसभाच्या ज्या निवडणुका आहेत ते भारतीय निर्वाचन आयोगामार्फत होतात, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एप्रिल 1994मध्ये करण्यात आली. ए जे आहे ते विधान जे आहे ते योग्य ठरते यामधलं, पण बी जे आहे ते चुकीचं ठरते. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर पर्याय क्रमांक 1. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला होता. तर कोणकोणत्या पद्धती वापरल्या होत्या त्यांनी, जमीनदारी आणि रयतवारी या 2 पद्धतीचा त्यांनी वापर केला होता. कशासाठी, शेतसारा वसूल करण्यासाठी जमीनदारी व रयतवारी या 2 पद्धतीचा वापर केला होता ब्रिटिशांनी. पुढील प्रश्न, समाज सुधार चळवळीची पताका
कोल्हापुरात फडकवणारे टिंबटिंब होते. तर तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरात कोणी समाज सुधारणेचं काम केलं होतं, तर राजर्षी शाहू महाराज यांनी केलं होतं. म्हणजे समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात कोणी फडकवली होती, तर राजर्षी शाहू महाराजांनी. त्यांना लोकराजा देखील म्हणजे जनतेचा राजा देखील म्हणून ओळखलं जायचं. पुढील प्रश्न, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. तर आता इथे 4 जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी अचूक म्हणजे ह्यातल्या 3 चुकीच्या जोड्या आहेत व एक ह्यातली बरोबर जोड आहे. त्यातली बरोबर जोड आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर एस बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, राजगोपतार, तर हे चुकीचं आहे. राजगोपतार हे कोणाचं आहे, तर दादाभाई नौरोजींचं आहे. मग पहिलं जे आहे ते चुकीचं ठरतं. ॲनी बेझंटचं न्यू इंडिया, दुसरं जे आहे ते बरोबर आहे. ॲनी बेझंटचं न्यू इंडिया आहे वृत्तपत्र. दादाभाई नौरोजी इंडियन ओपिनियन, तर हे चुकीचं आहे, त्यांचं राजगोपतार आहे. आणि महात्मा गांधींचं इंडियन ओपिनियन आहे. म्हणजे हे देखील इथं बंगाल दिले, हे देखील चुकीचं आहे. म्हणजे 1, 3 व 4 जे आहेत त्या चुकीच्या जोड्या आहेत. पण ॲनी बेझंट न्यू इंडिया हे जे आहे ते योग्य जोड्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 29. तर काय दिले यामध्ये, पहिली विजेवर चालणारी ट्राम म्हणजे मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून टिंबटिंबपर्यंत होती. म्हणजे पहिली विजेवर चालणारी ट्राम विचारले. ते ट्राम नाही तर इथे ट्रेन पाहिजे होतं, त्यांचं थोडं प्रिंटिंग मिस्टेक झाले. म्हणजे द फर्स्ट इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ट्राम वॉज फ्रॉम, इथे पण ट्राम दिले. मग ट्राम म्हणजे काय, विजेवर चालणारी एक गाडी म्हणतो, त्याला आपण ट्राम गाडी म्हणतो. लक्षात ठेवा, ट्राम गाडी ती जुन्या काळात होती, ती विजेवर चालणारी गाडी होती. तर ती पहिली जी होती ती मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून टिंबटिंबपर्यंत होती असं विचारलं. तर कुठे, तर क्रोफर्ड मार्केटपर्यंत होती. कुठे, मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून क्रोफर्ड मार्केटपर्यंत पहिली जी ट्राम गाडी होती विजेवर चालणारी ती मुंबई महानगरपालिकापासून ते क्रोफर्ड मार्केटपर्यंत धावली होती. क्रोफर्ड मार्केट लक्षात ठेवा. ट्राम गाडी जी इलेक्ट्रिकल चालणाऱ्या गाड्या होत्या पूर्वी. तर ट्राम गाडी म्हणजे काय, तर ती हे विजेवर चालणारे वाहन आहे. यासाठी रस्त्यातच रोड टाकलेले असतात, म्हणजे रस्त्यामध्ये त्याचे रोड टाकलेले असतात. या वाहनामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते, तसेच यांचा वेगही मर्यादित असतो. भारतात पूर्वी मुंबई येथे ट्रॅम सेवा होती, तसेच कलकत्ता येथे ट्रॅम धावत असत. युरोपमधले अनेक देश तसेच ऑस्ट्रेलियातील काही शहरे हे ट्रॅम हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून वापरले जाते. शेजारील चित्रात आता मेलबर्न शहरातील इतर वाहतुकीसोबत ट्रॅम, आता ह्या प्रकारची ही ट्रॅम गाडी असते, तुम्ही पाहू शकता या चित्रामध्ये दिलेले आहेत ट्रॅम. तर सध्याला ह्या प्रकारे म्हणजे रस्त्यामध्येच ते इलेक्ट्रिकल लाईन लावून त्या गाड्या चालत होत्या. या प्रकारे ह्या ती मुंबईची ट्राम. आता मुंबईची ट्राम कशी होती, तर इथे पहा. आता ट्राम सेवा मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक पहिली जी व्यवस्था होती ती 19 मे 1974 रोजी ट्राम सेवा चालू झाली. मुंबई ट्रामवे कंपनी, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई सरकार यांच्यात करार होऊन तिथे नियोजन झाले. सुरुवातीला या ट्राम गाड्या घोडे ओढत असत, नंतर विजेवर चालवण्यात आल्या. ह्या ट्रामवेज. म्हणजे तुम्ही आता ट्रामवेज म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला आन्सर असेल क्रोफर्ड मार्केटपर्यंत. पुढील प्रश्न, ब्रिटिशांनी केलेल्या कायदेशीर सुधारणा. आता ब्रिटिशांनी कोणकोणत्या कायदेशीर सुधारणा केल्या त्यामधील आता इथे दिलेला आहे. तर त्यावेळेचा हा जो प्रश्न होता तो रद्द झालेला होता. म्हणजे हे तर काहीतरी चुकीचं दिलं असेल, त्यामुळे हा रद्द झालेला असेल. तर त्यामुळे आपण डायरेक्ट जो आहे तर इंडियन पिनल कोड जो आहे तो 1860चा होता. तर इथे दिलंच नाही काय 1860 ऑप्शन. म्हणजे इथे काही चुकीची साल दिली, त्यामुळे हा रद्द झाला. आपण आता डायरेक्ट प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. तर तुम्हाला माहिती आहे कामगार संघटनेची सुरुवात कोणी केली होती, नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं तर पहिली कामगार संघटना स्थापन केली होती, नारायण मेघाजी लोखंडे यांनी. पुढील प्रश्न, टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली होती. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली. कोणाच्या अध्यक्षतेखाली, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली. नंतर त्याचे रूपांतर कशामध्ये झालं तर भारतीय जनता पार्टीमध्ये करण्यात आलेलं होतं. मुखर्जी यांनी जनसंघ या राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली. पुढील प्रश्न, योग्य जोड्या लावा. आता इथे स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणजे तत्व कोणाकडून घेतले आपण, तसेच कायमधारा पद्धती, महालवारी पद्धती आणि रयतवारी पद्धती हे कोणाकोणाशी संबंधित आहे ते आपल्याला इथे योग्य जोड्या लावायच्या. तर इथे काय आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता. तर हे कोणाचं तत्व आहे तर जेम्स स्टीफन्स. स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणजे फ्रान्सकडून ते मिळालेलं होतं. कायमधारा पद्धती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी चालू केली होती, म्हणजे दुसऱ्याला 2 असेल. त्यानंतर महालवारी पद्धत थॉमस मनरो यांनी चालू केली होती. महालवारी पद्धत लॉर्ड विल्यम बेंटिकने चालू केली होती. आणि रयतवारी जी आहे ती थॉमस मनरो यांनी चालू केली होती. सर लक्षात ठेवा, थॉमस मनरोने रयतवारी आणि महालवारी लॉर्ड विल्यम बेंटिक. म्हणजे पहिल्याला जेम्स स्टीफन्स, कायमधारी पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस 1, 2 आणि महालवारी जे लॉर्ड विल्यम बेंटिक म्हणजे 4 आणि
रयतवारी पद्धत थॉमस मनरो म्हणजे 3, म्हणजे 1 2 4 3 प्रमाणे या जोड्या योग्य असतील. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर आता कोण कोण 3 जण सदस्य होते, तर त्यामध्ये लॉर्ड लॉरेन्स होते क्रिप्स मिशन कॅबिनेट मिशनमध्ये, ए.व्ही. अलेक्झांडर होते व सर स्टॅफोर्ड क्रिप्स होते. मग क्रिप्स मिशन जे आलं ते. आता हे तिघं जे आहे ते कॅबिनेट मिशनचे सदस्य जे नव्हते असं विचारले. म्हणजे हे तिघं जे होते ते सदस्य होते, पण लॉर्ड माउंटबॅटन जे आहेत ते सदस्य नव्हते, कारण ते नंतर जे आहेत भारताच्या फाळणीची योजना त्यांच्या अध्यक्षतेखाली आली होती. भारत पाकिस्तानची निर्मिती त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. लॉर्ड माउंटबॅटन म्हणजे पहिले गव्हर्नर जनरल होते भारताचे, लॉर्ड माउंटबॅटन. तसेच हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. बाकीचे जे आहेत लॉरेन्स, ए.व्ही. अलेक्झांडर आणि स्टॅफोर्ड क्रिप्स हे कॅबिनेट मिशनचे सदस्य होते, पण लॉर्ड माउंटबॅटन जे आहेत ते सदस्य नव्हते. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न, आर्य महिला समाज म्हणजे स्त्री सुधारणाकरिता टिंबटिंब यांनी स्थापना केली. तर तुम्हाला माहिती आहे पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाजाची स्त्री सुधारणाकरिता स्थापना केली होती, पंडिता रमाबाई यांनी. पुढील प्रश्न, टिंबटिंब संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. तर कोणती संस्था होती, तर अभिनव भारत. अभिनव भारत जी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची, ती जी आहे ती संस्था जी होती क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. अभिनव भारत कोणाची होती, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांची, म्हणजे विनायक दामोदर सावरकरांची ती संघटना होती, क्रांतिकारी संघटना अभिनव भारत. पुढील प्रश्न, इंग्लंडचे पंतप्रधान टिंबटिंब यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा प्रसिद्ध म्हणजे जाहीर केला होता. तर कोणी जाहीर केला होता, तर तेव्हा पंतप्रधान कोणते, रॅम्सी मॅकडोनाल्ड होते. म्हणजे मॅकडोनाल्ड जे होते त्यांनी काय केलं, तर 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला होता. इंग्लंडचे पंतप्रधान होते तेव्हा ते. पुढील प्रश्न, 5 मार्च 1948 रोजी टिंबटिंब यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली होती. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून विचारले, तर कोण होते, तर श्री राजगोपालाचारी. म्हणजे 5 मार्च 1948ला भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी मान मिळवला होता. श्री राजगोपालाचारी, त्यांना आपण राजाजी देखील म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, पहिले महिला विद्यापीठ 1816 मध्ये टिंबटिंब यांनी स्थापित केले. तर पहिलं जे विद्यापीठ होतं ते भारतातील ते धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलं होतं, पण हा प्रश्न त्यावेळेस रद्द करण्यात आला होता. का, ह्या तारखेमुळं. कारण कधी स्थापना झाली होती त्याची, तर 1916 मध्ये त्या विद्यापीठाची स्थापना झाली होती. पहिलं महिला विद्यापीठ म्हणजे SNDT विद्यालय म्हणतो, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या नावाने ते विद्यापीठ प्रसिद्ध आहे. म्हणजे ते धोंडो केशव कर्वे यांनी त्याची 1916 मध्ये स्थापना केली होती, पण हा इथे 1816 दिल्यामुळे हा प्रश्न रद्द झाला होता. पण ह्याचा आन्सर काय होतं करेक्ट, तर 1916 मध्ये त्यांनी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापना केली होती पहिल्या महिला विद्यापीठाची. पुढील प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना टिंबटिंब यांनी केलेली आहे. तर कोणी केली होती बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती, लक्षात ठेवा. तसे बहिष्कृत हितकर्णी सभा देखील त्यांनी स्थापन केली होती. म्हणजे भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आली होती. त्याची स्थापना त्यांनी केली होती. पुढील प्रश्न, पूर्वी महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात. तर काय म्हणत होते पूर्वी तेथील जलसिंचन तलावास, तर मालगुजरी असे म्हणत होते, लक्षात ठेवा. मालगुजरी या नावाने चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातील जी तलावे होती जलसिंचन परंपरागत, त्यांना काय म्हणत होते तेथील लोक, तर ते मालगुजरी या नावाने त्या तलावांना असे म्हणत होते, मालगुजरी. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता वसाहतींचा विकासाचा क्रम अचूक आहे. अचूक म्हणजे बरोबर, विकासानुसार अचूक क्रम आपल्याला ओळखायचा आहे. तर सुरुवातीला खेड्यानंतर आपण शहराकडे जातो. शहराचं नगर होतं, नगरचं महानगरपालिका होते, महानगरपालिकेची सननगर होते. म्हणजे खेडे, शहर, नगर, महानगर आणि सननगर हा जो क्रम आहे तो विकास होण्याचा योग्य क्रम आहे. म्हणजे सुरुवातीला खेडं होतं, नंतर शहर, नंतर नगर, नंतर महानगर आणि शेवटी सननगर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न, खालील रेल्वे विभाग व त्यांचे मुख्यालय यांच्या योग्य जोड्या लावा. आता इथे डाव्या बाजूला रेल्वे विभाग आणि ते मुख्यालय दिले आहेत. तर पश्चिम विभाग कोठा आहे, तर तुम्हाला माहिती आहे पश्चिम विभाग आपल्या चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे. कुठे, चर्चगेट मुंबई. त्यानंतर पूर्व मध्य विभाग कुठे आहे, तर तो हाजीपूर या ठिकाणी आहे, पूर्व मध्य विभाग. त्यानंतर पूर्व किनारी विभाग कुठे आहे, तर ओडिसा भुवनेश्वर या ठिकाणी आहे. आणि उत्तर मध्य कुठे आहे, तर तो अलाहाबाद येथे आहे. आणि दक्षिण मध्ये जो आहे तो सिकंदराबाद येथे आहे. पण ते उत्तर मध्ये उच्चारला तो अलाहाबाद येथे आहे. म्हणजे 4 3 2 1 प्रमाणे ज्या जोड्या आहेत रेल्वे विभागाच्या त्या योग्य असतील. पुढील प्रश्न,
प्रश्न क्रमांक 44 काय आहे? भारतातील कोणते राज्य सन 2015 मध्ये सेंद्रिय राज्य म्हणजे ऑर्गॅनिक स्टेट म्हणून घोषित केले गेले? तर कोणतं राज्य होतं ते? तर सिक्कीम जे राज्य आहे ते ऑर्गॅनिक स्टेट म्हणजे सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केलं होतं 2015 मध्ये. सेंद्रिय राज्याचा दर्जा देण्यात आला होता. पहिलं राज्य कोणतं ठरलेलं? तर सिक्कीम हे राज्य घोषित केलं होतं सेंद्रिय राज्य म्हणून. पुढील प्रश्न क्रमांक 45 काय आहे? तर इथे देखील जोड्या लावायच्या आहेत. पण कशाच्या? उपग्रह आणि त्याचे उपाययोजन याच्या आपल्याला जोड्याला, म्हणजे उपग्रहाचा उपयोग काय आहे त्याच्या आपल्याला जोड्या लावायचे. तर इथे पहिल्यांदा काय आहे? तर गगन. तर गगन कशासाठी होता? तर तो दिशादर्शन उपग्रह होता. कसा होता? तर तो दिशादर्शन होता गगन. म्हणजे पहिल्याला काय येईल? तर 4 येईल दिशादर्शन. त्याप्रमाणे जीसॅट कसा आहे? तर तो दळणवळणाचा उपग्रह आहे जीसॅट. नंतर कार्टोसॅट कसा आहे? तर तो तर इथे कशामध्ये दिले? तर ते पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी कार्टोसॅट हा उपग्रह आहे. आणि ॲग्रोमॅट कशासाठी आहे? हवामान आणि पर्यावरणासाठी ॲग्रोमॅट आहे. म्हणजे गगनचा उपयोग काय? दिशादर्शन देण्यासाठी. जीसॅट काय? दळणवळण उपग्रह आहे. कार्टोसॅट कसा आहे? तर तो पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी आहे. आणि ॲग्रोमॅट हवामान आणि पर्यावरण संबंधित आहे. म्हणजे 4, 1, 2, 3 प्रमाणे या ज्या जोड्या त्या योग्य ठरतात. पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 46 काय आहे? महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर टिंबपासून टिंबकडे होते. तर कोठून कोठे होते? तर ग्रामीण भागाकडून ग्रामीण भागाकडे जास्त प्रमाणात होते. महाराष्ट्रामध्ये विचारले फक्त. महाराष्ट्रात सर्वात जास्त जे स्थलांतर आहे आपल्या महाराष्ट्रात ते ग्रामीण भागाकडूनच ग्रामीण भागाकडे होते. म्हणजे ग्रामीण भागाकडून ग्रामीण क्षेत्राकडे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपले आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 47 काय आहे? भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील म्हणजे दक्षिणेतील हे टिंब हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्ष वृत्तावर आहे. तर काय म्हणतो आपण? म्हणजे ग्रेट निकोबार बेट जे आहे ते आपलं दक्षिणेकडे. तर त्याचं जे एक पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणतो? इंदिरा पॉईंट असं म्हणतो. जे की भारताचा जो आहे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखलं जातं. इंदिरा पॉईंट जे 6 डिग्री 45 उत्तर अक्षवृत्तावर आहे. इंदिरा पॉईंट म्हणतो त्याला आपण. अति दक्षिणेकडील ठिकाण आहे भारताचं. पुढील प्रश्न क्रमांक 48 काय आहे? खालील विधानामधून बरोबर उत्तर निवडा. तर इथे 4 विधानं दिलीत. त्यापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर इथे पहिलं विधान काय आहे? महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, जालना व बुलढाणा जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. तर चुकीचं आहे ते. बॉक्साईटचे साठे जे आहेत ते कोल्हापूर, सिंधुदुर्ग या भागात आढळतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. तर आत्ताच मी सांगितलं तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत महाराष्ट्रात. तसेच महाराष्ट्र, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. तर हे चुकीचं ठरेल, कारण दुसरं योग्य आहे. तसेच अहमदनगर, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. हे देखील चुकीचं ठरतं, कारण फक्त कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. म्हणून फक्त 2 जे आहे ते विधान आपलं योग्य ठरेल. पर्याय क्रमांक 2 आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 49 काय आहे? महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायचा. आता ह्या तिथे खाड्या दिलेल्या आहेत. तर दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वर आपल्याला असा क्रम लावायचा आहे. तर सुरुवातीला कोणती? तेरेखोल खाडी येते. कोणती? तेरेखोल. त्यानंतर कोणती? तेरेखोल नंतर विजयदुर्ग, सिंधुदुर्गमधली येते. त्यानंतर दाभोळ खाडी येते व शेवटी राजापुरी, रत्नागिरीची खाडी येते. म्हणजे तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ व राजापुरी याप्रमाणे दक्षिणेकडून उत्तरेकडे त्या खाड्यांचा क्रम लागतो. तेरेखोल, त्यानंतर विजयदुर्ग, त्यानंतर दाभोळ आणि शेवटी राजापुरी, रत्नागिरी. म्हणजे वरील पर्याय क्रमांक 1 मध्ये जे दिले ते आपलं योग्य आन्सर असेल. दक्षिणेकडून उत्तरेकडे खाड्यांचा क्रम तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ व राजापुरी असा आहे. पुढील प्रश्न. तर आजचा आपल्या ह्या भाग 1 मधील हा म्हणजे आजच्या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 50. तर काय आहे? महाराष्ट्रात नाग, चंपा, पांढरा सेडार, फणस, कावसी इत्यादी वृक्ष खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात? तर कोणत्या प्रकारच्या अरण्यात आढळतात हे वृक्ष? तर ते उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. लक्षात ठेवा, उष्णकटिबंधीय सदाहरित वनात हे आढळणारे वृक्ष आहेत. कोणकोणते? नागचंपा, पांढरा सेडार, फणस व कावसी हे उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळणारे वृक्ष आढळले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं आन्सर असेल. तर मित्रांनो, आज आपण इथे तुमचा STIचा पूर्व परीक्षा 2016चा सेटेचा पेपर चालू आहे. त्यामध्ये पहिले 50 प्रश्न भाग 1 मध्ये आपण हे कव्हर केलेले आहे. जर तुम्हाला या कोणत्याही प्रश्नामध्ये शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.